बिल्डिंग नंबर 14A आणि 14B आहे आणि थोडंसं चालून आलं की इथे बिल्डिंग नंबर 16 आहे. ही आहे बिल्डिंग नंबर 16 आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज नगर आहे. पण शूट कसं करू, थांबा एक सेकंड. बिल्डिंग नंबर 16चं बरंच काम बाकी आहे पाहिजे का, म्हणजे 14A पेक्षा बिल्डिंग नंबर 16चं खूप काम बाकी आहे. टोटल 22 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 22मधून आता 13 माळ्यापर्यंत काम झालेलं आहे. हा सॅम्पल फ्लॅट आहे बिल्डिंग नंबर 16चा. ते टाकीसुद्धा दिली आहे पाण्याची. हा बेडरूम आहे, ते किचन, ते 2 बाथरूम आणि हा हॉल. असा हा EWS कॅटेगरीसाठी फ्लॅट असणार आहे. बाकी डिटेल्स तिकडे आहेत. 22 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. इथे लिफ्ट असणार आहे. इकडे 1 2 3 4 4 असे फ्लॅट्स आहेत.
ही आहे आदित्यराज बिल्डिंग आणि आपल्याला इथून जायचं लेफ्ट करून. या व्यतिरिक्त मी बाकीचे पण साईट व्हिजिट्स केलेले आहेत, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मी लिंक दिलेले आहेत बाकी सगळ्या प्रोजेक्टचे. बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केली की गिरगावचा प्रोजेक्ट जो आहे तो व्हिजिट करा. पण ॲक्च्युली यावेळी काय केलं आहे ना, म्हाडाने एक्झॅक्ट लोकेशन्स दिलेले नाही आहेत भरपूर प्रोजेक्ट्सचे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर बघितलं तर लोकेशनचे डिटेल्स नाही आहेत. इवन ॲड्रेससुद्धा कंप्लीट दिलेला नाही आहे काही संकेत क्रमांकाचा. त्याच्यामुळे ग्राउंड व्हिजिट करून तिकडे लोकल्सला विचारून वगैरे मग कन्फर्म आणि खात्री करावी लागते की हीच ती बिल्डिंग आहे का कन्स्ट्रक्शनची वगैरे. ठीक आहे, तर बरेच चॅलेंजेस आहेत यावेळी. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अप्लाय करताना एकदा व्यवस्थित सगळं रिसर्च वगैरे करूनच अप्लाय करा. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.